गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ जास्त काही फ्रेश नाही आहे बिकॉज मला काल जास्त झोप नाही आली आहे. वैभवची झोप झाली आहे बट वैभवलाही थोडं बरं वाटत नाही आहे, सर्दी झाली आहे त्याला. सो आज आत्ता वाजलेत किती 7:35. आम्ही अजून नाश्त्याला गेलो नाही, ब्रेकफास्टला गेलो नाही. आता जाऊ. आणि आम्हाला अजून आमच्या टूर गाईडने काही इन्फॉर्मेशन दिली नाही आहे किंवा मेसेज केला नाही आहे की आज कुठे जायचं आहे किंवा काय काय बे. काल जोकर झालेली, आज अनवटी लाल करून घेतली मी. इथे लाईट्स ना बरोबर नाही तशा प्रॉपर, अशा डल आहेत, त्यामुळे ना ते रेडी नाही होत. सो बघू कसं जायचं आहे, काय जायचं आहे, कुठे जायचं आहे, सिटी टूर आहे की लोकल इकडच्या जागा बघायच्या आहेत की काय. तोपर्यंत आजचा ब्रेकफास्ट बघा. आय होप आज तरी काहीतरी असेल खायला माझ्यासाठी. असंच निघाली ती आपण. आज जास्त फ्रूट्स ठेवले त्यांनी बिकॉज ह्या हॉटेलमध्ये जास्त इंडियन्स थांबलेत आणि ते जास्त नाही खात. त्यांनी जे काय ठेवलेलं स्टील त्यांनी ठेवलं आहे. काय हॅम पण आहे. ही स्वीट पोटॅटो आहे, थँक गॉड. हे पॅटीस आहे का? हां हे नाही, हे अरे इकडंच आहे. अच्छा म्हणजे अच्छा ते पिग. ओके. अगेन व्हेजीस ठेवलेत त्यांनी. चला बाकी सगळं इथे सेम आहे. सो गाईज असा काही आमचा आउटफिट आहे आणि आम्ही चेंज केले ऑन द स्पॉट बिकॉज आमचं जे लॉंग वे कॅन्सल झालं होतं ते आहे. सो दिस इज आवर OOTD. हा भैया गाईड टू कॉल करतो. सो गुड मॉर्निंग अगेन. ॲक्च्युली झालं असं की आमचा सकाळी मूड ऑफ होता थोडा, कारण हा लॉंग वेचा काहीच मेसेज आला नव्हता. हा लॉंग वेसाठी काही नोटिफिकेशन नव्हतं, काहीच नव्हतं. सो आम्ही चुपचाप नॉर्मल कपडे घातले ते सिटी टूरसाठी आणि हलके घालणार होतो. आणि ब्रेकफास्टला गेलो. त्यानंतर आम्हाला अचानक मेसेज आला की लॉंग वेला परमिशन दिली आहे मॅनेजमेंटने, सो तुम्ही येऊ शकता आणि तुमचं गाईड एक 5-6 मिनटात खाली येतं. सो आम्ही फटाफट चेंज केलं. 5-6 मिनटं दिलेली आम्हाला आणि त्याच्यात आम्ही आता बसमध्ये येऊन बसलो आहे. कालचा जो टूर गाईड आहे तोच वाटतं आम्हाला असणार आहे. त्यांनी मला मेसेज केला आहे की आम्हीच तुझा टूर गाईड आहे म्हणून. सो आउटफिट वगैरे दाखवायला मला काहीच वेळ मिळाला नाही आहे, कारण आमची झोपही खूप कमी झाली आहे. सो उतरल्यावर बघू आम्हाला आमचा आउटफिट किंवा सॉरी गाइस बिफोर यू सो आम्ही फायनली पहिल्या स्पॉटवर पोहोचलो आहे जिथे मी उतरली आहे, कारण का आधीच्या स्पॉटवर मी उतरली नव्हती. सो असा काही हा स्पॉट आहे. इथे लिहिलं आहे, काय लिहिलं आहे मला माहिती नाही, तुम्हीच बघा. त्याच्या आतमध्ये गेल्यावर आम्हाला कळेल काय आम्हाला काय. इथून आम्ही आता क्रूजवर चाललो आहे. क्राऊड भयंकर आहे आणि ते दिवसाला 5,000 टुरिस्ट येतात असं आम्हाला कळलं आहे. आणि राहिला प्रश्न आत जाण्याचा, तर आत गेल्यावर आम्हाला साधी चिप्सचं पॅकेट किंवा वॉटर बॉटलसुद्धा अलाउड नाही आहे. सो आमच्या गाईडने सांगितलं हे सगळं बाहेरच ठेवायला. सो असे काही त्यांनी आम्हाला तिकीट्स दिले आहेत आणि आम्हाला शोधत तो आला होता. सुपर काय हे सुपर मग ते काहीतरी. आणि ह्या इकडे आमच्या क्रूज रेडी आहेत. तुम्हाला दिसतात का क्रूज. आणि इथे दिवसाला डे राईड्स इकडच्या डे राईड्ससाठी 600 क्रूज यांनी अलॉट केल्या आहेत. 600 क्रूजमध्ये लोक लिटरली दिवसभर फिरत आहेत इकडे आणि एवढ्या मोठ्या क्रूज आहेत ह्या. मी एक नोटीस केलं आहे इथे जे हे एवढे मोठे बुके आहेत ना ते खूप ठिकाणी आहेत. म्हणजे आय डोंट नो, म्हणजे इथे मुलींना एवढी फुलं आवडतात की सगळे बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंड्सला हेच देतात की माहिती नाही, पण मस्त आहे यार. ती फुलंच वेगळी आहेत. मी पुढे पण तुम्हाला दाखवेन. खूप मस्त बुके आहेत त्यांचे. थँक्यू.
Oh my god, it's beautiful. Okay. तुम्ही बघताय किती सुंदर आहे हे. मला त्या जेवणाचं सोडून द्या, बट क्रूज खूप छान आहे आणि वाटत नाही मी एका क्रूजमध्ये आहे. छोटीशी असेल पण खूप छान आहे. तुम्ही याच्यावर मोठा पाहिला पण असाल, हॉटेलसारखं वाटतं. हां, लिटरली हे एका हॉटेलप्रमाणे वाटतं. सध्या आम्ही दोघंच आहोत. आम्हाला फक्त आमचा टूर गाईड आमच्यासोबत नव्हता, त्यामुळे आम्हाला बस दिली होती इथे पोचेपर्यंत. आता आम्ही दोघंच आहोत. फायनली आम्ही निघालो आहे. खूप जास्त गोंधळ आहे. आय नो माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल, बट तरीही मला एवढं छान वाटतं आहे ना. म्हणजे मी अशा क्रूजमध्ये फर्स्ट टाईम बसली आहे. इट इज व्हेरी ब्युटिफुल आणि खूप छान असं त्यांनी आतमध्ये पण स्पेस ठेवला आहे. त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं की फूड वगैरे अनलिमिटेड आहे किंवा आणि जे ड्रिंक्स दिसत आहेत वर तुम्हाला, ते ड्रिंक्स तुम्हाला फक्त बाय करायचे आहेत, अदरवाईज काही गरज नाही आहे. सो आम्ही आता लंचला सुरुवात केली आहे, बट इतकी छान त्यांनी डेकोरेट केले बघा. आता कुठून सुरुवात करायचं बाई, हे लोक तुटून पडलं त्याच्यावर. आम्हाला असं सांगण्यात आलंय की जर तुम्ही तुमचा टूर गाईड चुकवला आणि जेव्हा तुम्ही चुकीच्या माणसाच्या मागे मागे गेलात, बाबा हा चला आमचा माणूस भेटत नाही तर ऍटलीस्ट हा तरी माझा आपल्या एक्झिट पर्यंत नेईल, तर तो आम्हाला स्पष्ट सांगून गेलाय की असं काही होणार नाहीये, तुम्ही डिरेक्टली चायनाला पोचाल. हे शेल्स आहेत. वास्त्र एवढा विचित्र येतोय काय सांगू मी. दोन्ही पण शेल्स आहेत, ते तुम्ही बघू शकता. गोंधळ एवढा चालू आहे ना भाई. आणि इकडे सगळे चायनाचे लोक आहेत. इथून फक्त 20 किलोमीटरवर आहे चायना, म्हटलं ते पब्लिक असणारच. बॉर्डर आहे ते चायनाची, त्यामुळे इथे ऑलमोस्ट 30 सगळी माणसं आहेत. सॉरी मी तुम्हाला आज क्लिअरली दाखवू शकली नाही तर, पण तरीही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. वैभव तुझी प्लेट हटवतोस का? प्लेट जरा लांब ठेव. अरे लांब ठेव. नाही तू पहिला तू खायला घे, मी बघते माझं. पुढे पुढे चल, नाही तर हे लोक आपल्याला ना पुढे जाणार आहेत. हे व्हेज आहेत का? सी फूड स्प्रिंग नाही, नॉन व्हेज आहे. हे काय मला उकडलेले मोदक नको. इथे चिकन, फ्राईड चिकन आहे. इथे फ्राईड फिश आहे, सी फिश. ते फ्रेंच फ्राईज आहे आणि ते छोटूस दिसतंय ते पाव आहेत, छोटे छोटे पाव. फ्रेंच डम्पलिंग्स म्हणतात त्याला इकडे. व्हाईट राईस. अशा कच्च्या भाज्या हे लोक का ठेवतात भाई? आपल्या घरात जसं दिसलं ना तर आपल्या घरातली शिव्या घालते की भाई तुला काही गॅस कमी पडलाय की वेळ कमी पडलाय एवढं कच्चं शिजवायला. फ्राईड राईस विथ व्हेजिटेरियनिझम. स्टिर फ्राईड राईस, स्टिर फ्राईड नूडल्स व्हेजिटेबल्स असं आहे. हे घेते मी नंतर. आय नो, बट माझ्या खाण्यालायक नाही ते. हे काय वैभव? टोफू विथ टोमॅटो सॉस आणि हे आहेत सॉसेज अगेन. वैभव हे तू ट्राय करणार होतास ना, ते घे ना तू. काय असेल ते घेऊन तरी बघ. चिकन असे चिकन सॉसेस असणार ना, एक घेऊन बघ. आणि आम्ही येईपर्यंत तिकडे संपलंय. असे आम्ही काही घेणार नव्हतो म्हणा, पण ठीक आहे. हे काय आहे? स्टिर फ्राईड स्क्विड. स्क्विड आहे. अच्छा. अगेन आम्ही हा दुसऱ्या काउंटरला आलोय. सेम सलाड. प्रत्येकाच्या टेबलवर असे ते हावरे लोक सगळे करतात म्हणून त्यांनी प्रॉन्स दिलेत. काय मोठे आहेत भाई. आणि माझं जेवण एवढंच आहे सध्या तरी, एवढंच. आणि ही दारू नाही आहे, एक तरी पाणी आहे. कसं पाणी आहे रे हे? वेलकम ड्रिंक दिलेलं आम्हाला. काहीतरी नाव घेतलं, मला चुकून ओडोमोस वाटलं ऐकायला आलं. ओडरलेस आहे ते, ओडरलेस आणि टेस्टलेस असं काहीतरी ज्यूस आहे. आणि मला ऐकायला ओडोमोस. वैभव मी ओडोमोस आली की काय, अशा प्रकारे स्वतःचा मंदपण आम्ही दाखवलाय. नाही हे जो आम्ही क्रीम केक आणलाय ना, मी तो ओपन करतो.
सो माझं जेवण तर फुल एकदम पोट भरून जेवले मी, तुम्हाला माहितीच असेल. आता हे मी जे स्वीट आणलंय ते थोडं मला छान वाटतंय आतून असं. तुला हाताने तोडायला काय झालं तुला? लय मोठा फॉरेनर बनतोयस. अरे का त्याच्या त्याला पोस्टमॉर्टम करू. सो मी आता सध्या एवढंच खाणार आहे, मला काही खाणार नाही आहे. वाव, चीज असायला पाहिजे होतं ना आतमध्ये. आम्ही आता क्रूजच्या बाहेर आलोय. तर हे असं काही व्ह्यू आहे इथून. काय वाटतंय ना वैभव, आणि किती स्पीडने चालली आहे ही. आणि ना ज्यांना पाण्याची भीती आहे किंवा बोटमध्ये बसायची भीती आहे, मलाही आहे, पण क्रूजमध्ये बसल्यावर जराही वाटत नाहीये की आपण एका क्रूजमध्ये किंवा आपण एका पाण्यावर आहोत किंवा बोट चालते, असं काहीच नाही. असं एकदम स्थिर एका रेस्टॉरंटमध्ये बसले असं मला वाटत होतं. Jacuzzi. हाँ, सनडेक. गाईज हे दुसरं काहीतरी समजाल, हे पाणी आहे इथे. प्लास्टिक अलाउड नसल्यामुळे आम्हाला अशात पाणी प्यावं लागतं. आता म्हणाल की अरे आमची दिदी बेवडी निघाली, असं काही नाही. सो हे 2 तिकीट्स त्यांनी आम्हाला दिले आणि आम्हाला सांगितलं की तिकीट जाऊन तुम्हाला उभं राहायचं आहे. याची किंमत आहे डॉंगमध्ये 50,000. 50,000 म्हणजे 150 रुपये पर पर्सन. या अशा बोट्स आहेत, नाहीतर कायाकिंग करून पण जाऊ शकतो. आम्ही कायाकिंग करायचं डिसिजन घेतलंय. ते असं कायाकिंग करत जाणार आहे आम्ही दोघंच, ते केव एक्सप्लोर करत. सो एवढा क्राऊड आहे इथे, म्हणजे ही बॅम्बू बोट आहे. या बॅम्बू बोटमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एवढंसं ग्रुपमध्ये बसवणार आहेत आणि तुमच्यासोबत एक असा हा माणूस असेल जो तुम्हाला बोटीतून फिरवेल. आणि आम्ही निवडलंय ते आहे कायाकिंग. सो जे हे दोघं फिरतायत ना ते आम्ही निवडलंय. तिकडे आमच्यासोबत कोणी नसणार आहे. सो हा असा आमचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असेल. आम्ही दोघांना रेकॉर्ड नाही करता येणार, बट आम्ही प्रयत्न करू एकमेकांना रेकॉर्ड करण्याचा. सो या बोट मध्ये सध्या आम्ही दोघंच आहोत आणि वैभव जर फोन पडला तर माझी भरचूक नाही भाई, तू बोट हळू चालव. राईट 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 लेफ्ट राईट राईट. किती मजा करतात लोक. आणि ह्यांना बघून आम्हाला आमच्या ग्रुपची आठवण येते. राईट 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 राईट. सगळ्यांची आठवण येते सध्या, कारण का ते लोक जे नसते ना भाई, या सगळ्यांना पूर्ण उरले असते. खरं त्यांचा आवाज बंद झाला असता जर आमची पब्लिक असती तर. काय माहिती आमची कधी, आमच्या ग्रुपची कधी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप होणार आहे, बट लवकरच होईल. आय होप. सगळ्यांकडे पासपोर्ट आहे बट कोणाला वेळ नाही आहे, कोणाकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत तर कोणाकडे काय वेगळं. सॉरी, अँगल चुकला जरासा मध्ये. सोना
सो आमचं आता कायाकिंग वगैरे करून झालंय आणि आतमध्ये येऊन आम्हाला ज्वेलरी वगैरे दाखवली. सो आता आमचा गाईड बोलतोय तो जो तुम्हाला केव्ह दिसतोय ना तिकडे आम्हाला जायचं आहे. तिकडून खूप छान व्ह्यू आहे म्हणतायत आणि काहीतरी त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल हिस्ट्री ती तुम्हाला नंतर सांगते मी. जा ना बाबा. सो इथून आम्हाला हे दिसतं मला ब्रिज इथून आम्हाला जायचं आहे आणि हे वर चढायचं आहे. हे भगवान आता मला परत चढायचंय काय यार. मी इथं असं वाटत मी इथे सुट्टी मनवायला आली आहे की भाई मी दमायला आली आहे मला कळत नाही. इकडे क्राऊड बघ भाई. बस करो भाई बस हो गया ॲडव्हेंचर अभी. आम्हाला तेवढा वर जायचंय. मला कळत नाही मी इथे चालायला आली आहे की सुट्टीसाठी आली आहे. दिसतंय तुम्हाला इथे ऊन लोक छत्री घेऊन उभे आहेत आणि आम्ही असेच आम्ही पटेली मारत आलो. आम्ही बाई काही नाही आणलंय. आम्ही काही नाही आणलं म्हणजे आम्हाला नव्हतं वाटलं की एवढं इथे फिरायचं आहे वगैरे. सांगितलं होतं. बघू आता या केव्हची स्टोरी तुम्हाला मी वर जाऊन सांगते. सो तुम्हाला दिसतंय किती गर्दी आहे आणि ऑफकोर्स स्टेप्सवर एवढी गर्दी आहे. तो माणसं एवढी लाईनीत उभे आहेत. आय डोंट नो मी का वर चालली आहे बट आता काय आहे वर ते बघायला मला जावंच लागेल. जसं मी वर जाऊन बघून आली आणि तुम्ही जर जाणार असाल मी तुम्हाला सांगेन जा की नका जाऊ. और कितना काला करोगे हमको वैभव जी. किती डान्स आम्हाला त्यांनी बोलवलंय कुठून आम्ही जातोय कुठून. ह्या पोरांमुळे ना माझा फोन पडणार आहे बघा. ही आहे फर्स्ट केव्हचा एंट्रन्स आणि इथे खूप थंड वाटतंय. खूप खाली उतरायचं. खूप खाली उतरायचं. तुझ्या उंचीचा प्रयोग करून इथे पाणी पण आहे. आपल्या गणपतीला नाही का आपण हे करतो चलचित्र ठेवतो गणपती बाप्पाच्या वेळेला असं डेकोरेशन तसं वाटतंय मला लिटरली ते. बट हे रिअल आहे आणि काय काय भयानक आहे ते. आता या केव्हची स्टोरी सांगूय बघ. सो जेव्हा फ्रेंच लोक इथे आले होती इन्व्हेजन करायला व्हिएतनामला कॅप्चर करायला तेव्हा त्यांनी या केव्हला बघितलं होतं. बघितलं इन द सेन्स फक्त बाहेरून बघून गेले होते ते पण आत नाही आले. त्यांना वाटलं असेल की नॉर्मल केव्ह असेल छोटी मोठी पण इथल्या व्हिएतनामच्या लोकांनी ज्यांनी या केव्हला शोधून ठेवलं होतं त्यांना माहिती होतं की आत किती मोठी आहे हे केव्ह. म्हणून ह्या केव्हचं नाव पण द सरप्राइझिंग केव्ह असं आहे. अजून या केव्हचे खूप पार्ट्स आहेत जे कोणाला जायला देत नाहीत. एंट्री नाही आहे तिथे आम्हाला. सो लांबूनच बघावं लागतं. हे आहे अजून एक एंट्रन्स. मला वाटतं हा 3rd आहे आणि जसं आमच्या सो एवढा ट्रेक करून आम्ही आता इथे पोचलो आणि खूप म्हणजे आहे वर्थ म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हे असं आम्ही स्वतःच कधी बघितलं नाही आहे कधीच नाही. म्हणजे जे मिनरल्स जे डोंगरातून जे पावसाचं पाणी पडतं आणि डोंगरातलं जे मिनरल्स वगैरे जे ओ माय गॉड भाई हे तुम्ही हा सीन बघा. जसं आमच्या गाईडने सांगितलं होतं हे सर्वात मोठी कॅव्हिटी आहे. ओ माय गॉड. ओके आमचा गाईड बोलला होता की छोटी कॅव्हिटी जी होती त्यापेक्षा 15 टाईम मोठं असेल हे आणि तसंच आहे. कसे सरळ उभे फॉर्मेशन झालेत बघा यांचे अंतराळी विदाउट एनी सपोर्ट. हे रॉक्स कसे फॉर्म होतात माहिती आहे तुम्हाला. वरून जे आहे ना पाणी टपकत असतं आणि हजारो वर्षांपासून ते पाणी टपकत खाली मिनरल्स आणि सॉल्ट्सचं कॅल्सिफिकेशन झालं. डिपॉझिट होऊन ते कडक होत गेले. वर्षानुवर्ष ते सगळं कडक होऊन तसे रॉक्स फॉर्म झाले. ते तू उभं बसलाच नसता याच्यात डायरेक्ट झोपायचंच. आम्ही एवढूशा त्या सीडीवर चढलो आहे आणि एवढूशा एकदम छोटूसं असं गल्ली कशी असते
तसं आम्ही हे क्रॉस करत आलोय. बट हे आतमध्ये आल्यावर तुम्हाला कसं छोटं गाव होईल रेडी. एवढं मोठं आहे आणि एवढं ह्यूज आहे, एवढं पसरलं आहे आणि त्यांनी एवढं छान ते अरेंज केलं आहे ना. म्हणजे या गुफेत एवढा अंधार असणार आहे की तुम्हाला काही दिसणार नाही. या खड्ड्यात वगैरे पडून कोणीही जाईल, लाईक मंजुमल बॉईज. सो त्यांनी छान रोड केला आहे, लाईट्स लावल्या आहेत आणि जिथे जिथे डेंजर आहे तिकडे त्यांनी जायला बंदी दिली आहे. आणि हे त्यांनी स्वतः आय गेस केलं आहे रेडी लोकांसाठी. जशी त्यांना ही केव मिळाली तसं त्यांना वाटते की यार हां खरंच ही सरप्रायझिंग केव आहे. त्यांनी लिटरली ह्या केवला टुरिस्ट प्लेसेस डिक्लेअर करून एवढे पब्लिक येते इकडे ना. आणि आम्हाला आमच्या गाईडने असं सांगितलं होतं की ही जी केव आहे ती 2002मध्ये ॲज अ 7 म्हणजे इन 7 वंडर्समध्ये सुद्धा त्यांनी घेतली होती. 2002 आणि 1996. आता काय माहिती तू गाईड काय बोलतोय. हे बघा कसे कॅल्सिफिकेशन झाले दगडाचं. टेक्स्चर बघा फक्त त्याचं आणि शाईन. हे सॉल्ट्स आणि मिनरल्स शाईन करतात. जेवढं चढणं कठीण नाही आहे तेवढं उतरणं कठीण. अगेन खूप छोटे रस्ते आहेत, खूप छोटे रस्ते आहेत उतरताना. आणि आता आम्हाला त्यांनी 350ला तिकडे पोचायला सांगितलं होतं आणि आम्ही आता 245 झाले अजून इथे असत. आणि इथे कोणाला कॉन्टॅक्टही नाही करू शकत बिकॉज 0 नेटवर्क आहे. क्रूजवर आहे वायफाय बट तिथेही एका दुसऱ्या आयलँडवर गेल्यावर लगेच नेटवर्क जातोय. ते नारळ 50 VND म्हणजे 150 रुपये नारळ आहे इकडे एक. क्रूजला जायला असा रस्ता केला त्यांनी. तिकडे क्रूज जास्त वेळ थांबत नाही सो त्यांनी इथे क्रूज थांबवलाय आणि तिथून आम्ही गेलो होतो. इथे क्रूज थांबवलं. सो फायनली आमचं परत एक ॲडव्हेंचर असू दे छोटं का असे ना कम्प्लीट झालं आणि आम्ही पुन्हा आमच्या क्रूजमध्ये आलो आहे. सो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जूनमध्ये कधी येऊ नका. ॲक्च्युली इकडचे लोक म्हणतात की हा बेस्ट वेदर आहे त्यांच्यासाठी बिकॉज गेल्या महिन्यात त्यांच्याकडे एवढा पाऊस होता की सगळीकडे किचकिच सगळं हे झालं होतं. आणि आता इथे उन्हाळा सुरू झाला आहे त्यांचा आणि आपल्याकडे पावसाळा सुरू झाला आहे. अजून एक सांगायचं होतं मला. काय सांगायचं होतं बाई. आता आमचे 2 स्पॉट झालेत. पहिला म्हणजे तो कायाकिंग झाला आणि हा आता केव गाईज वरत होता. म्हणजे खरंच छान होतं. म्हणजे असं तुम्हाला जर कॉमन गोष्टी बघायची इच्छा होत असेल ना आता नका जाऊ. ही खूप डिफरंट गोष्ट आहे, खूप डिफरंट आणि खूप मस्त आहे, बघण्याला एक आहे. आणि आता 3rd प्लेस मला माहीत नाही. त्यांनी आम्हाला क्रूजवर 6 आवर्स दिले होते. 6 आवर्स सनसेट पॉईंट आहे. हा एक सनसेट पॉईंट आहे. आमचे अवतार बिघडले आहेत बट ठीक आहे, अवतार परत ठीक होतील. पण पुन्हा आपण या प्लेसवर नाही येऊ शकत म्हणून आम्ही तिकडे गेलो. वैभवाने आम्ही तेच म्हणतो की नाही जायचं पण आम्ही गेलो. आणि ॲक्च्युली तो आमचा बेस्ट डिसिजन होता बिकॉज जे आम्ही तिथे पाहिलं आहे ना ते तुम्ही फोटोजमध्ये नाही फील करू शकत किंवा व्हिडिओजमध्ये. जे रिअलमध्ये तिकडे जो फील येतो आहे स्वतःच्या डोळ्यांनी ते फील करणं इज टोटली डिफरंट. आणि एवढं थंड वाटतं तिकडे आतमध्ये गेलं. असं वाटतं की AC लावली आहे. एका गाभाऱ्यामध्ये गेलं असं थंडगार वाटतं, तसं तिकडे पूर्ण थंडगार आहे. सो जमेल नाही जाईल माहिती नाही पण प्लीज ट्राय करा. आणि एकही थेंब नाही आहे केव्हमध्ये. हां तरी पण थंड आहे. गाईज तुम्ही बघताय लिटरली मला असं वाटतं की मी चायनाच्या कुठल्या तरी आयलँडवर आली आहे आणि या आयलँडवर एवढा क्राऊड आहे ना मला उतरायची ही इच्छा नाही आहे. आमचा गाईड येऊन आम्हाला सांगून गेला आहे की तुम्हाला तुम्ही स्विम करू शकता. जे तुम्हाला हे बॉर्डर्स दिल्या आहेत ना ह्याच्या एअर बबल्स दिसत आहेत ह्याच्यातून तुम्हाला या लिमिटमध्ये स्विम करायची आहे. स्विमिंगचा सोडा मला तिकडे उतरायची पण इच्छा होत नाही आहे, एवढा क्राऊड आहे. बिकॉज सॅटर्डे संडे आम्ही निवडला. म्हणजे ॲक्च्युली आम्हाला काल यायचं होतं बट ते कॅन्सल झाल्यामुळे सॅटर्डे संडेला आम्ही इथे आलो आहे. वीकेंडमुळे इथे जबरदस्त गर्दी आहे. आणि दुसरा ऑप्शन त्यांनी परत आम्हाला हायकिंग दिला आहे जे ते वर डोंगर दिसतंय तिकडे. अँड आय एम डन फॉर द डे नाव. आय एम नॉट गोइंग टू हाईक एनी मोर लिटरली. सो आम्ही क्रूजर एन्जॉय करणार आहोत बिकॉज क्रूजर आम्ही थोडा कमी वेळ घालवला आहे. क्रूजर जाऊ फोटोज काढू दॅट्स इट. हा आहे आमच्या क्रूजचा टेरेस. This is called the sun deck and this is the bay view.
आमचा फोटोशूट झालाय वर आणि आता आम्ही सॉफ्ट ड्रिंक्स घेतोय. बिकॉज सॉफ्ट ड्रिंक्स पण नाही, आम्ही ज्यूस पितो ॲक्च्युली. बिकॉज इथे वाईन आणि ड्रिंक वगैरे करणार नाही आहोत आम्ही, तसले काय वैभव करत पण नाही. सो सध्या तरी एवढंच. सो आम्ही आता रिटर्न चाललोय हॉटेलला. आणि काय पण बोला, कार मस्त दिली आहे मी आम्हाला. म्हणजे भले ती ट्रॅव्हलर आहे बट लक्झरी ट्रॅव्हलर आहे ही. सीट्स वगैरे खूप मस्त आणि कम्फर्टेबल आहेत. स्लायडिंगचा डोर आहे आणि क्लास आहे, क्लास. मी लक्झरी यासाठी म्हटलं की या गाडीमध्ये मसाज देखील होतोय आमच्या बॅगचा. सो आजच्यासाठी एवढंच होतं. पूर्ण वेळ आम्ही क्रूजवर घालला आणि क्रूजवरून त्यांनी आम्हाला 2-3 ठिकाणं फिरवली आणि खूप काही गोष्टी पण अनुभवल्या. सोबतच उद्या सकाळी लवकर फ्लाईट असल्याने त्याची पॅकिंग करून आम्हाला झोपायचं पण होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग गाईज, बाय. सगळं आत ठेवलं होतं.